लोणारचे उद्योगपती. कॅप त्यांच्या माध्यमातून आलेले आहे. गिफ्ट स्वर्गीय बाळाराम गणू शेलार वडपे यांच्या स्मरणार्थ श्री केशव लहू दळवी साहेब सावध यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. आणि स्वीट बॉक्स आपण देत आहोत काशी विश्वनाथ स्वीट मार्ट यांच्या माध्यमातून प्रोप्रायटर अक्षय जयस्वाल आपले देखील हार्दिक आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. मॅचमध्ये टॉस विनिंग कॅप्टनला कोल्ड ड्रिंक्स देण्यात येत आहेत. थम्सअप जे आम्हाला लाभलेले आहे सुरेंद्र काथोड दळवी यांच्या माध्यमातून सावतगावचे उद्योगपती कस्तुरी बिअर शॉपचे प्रोप्रायटर आपले देखील विशेष आभार. तर सामन्याला सुरुवात होते. हिताडे संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी खेळपट्टीवर तुम्ही पाहू शकाल. राम आणि प्रतीक. राम ऑन स्ट्राईक. पहिलं षटक घेऊन अक्षय सुरेकर. हिताडे संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज महत्वाचा अष्टपैलू खेळाडू अक्षय. हिअर वी गो. फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. पहिलाच बॉल फुलर लेंथ मात्र उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. कव्हर ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालेला नाहीये. अवांतरच्या सौजन्यानं अकाउंट ओपन होत असताना या महत्वाच्या मॅचमध्ये जय हनुमान चौदरपाडा संघाचं आता थोडासा फॉर्मॅट चेंज झालेला आहे, कारण आता 3-3 षटकांचे सामने आहेत. पहिल्या फेरीतील सर्व सामने आपण 4-4 षटकांचे खेळवलेले आहेत. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे. यावेळेला फुलवर घेत असताना चांगला ड्राईव्ह, अगदी बी मध्ये ड्राईव्ह केलाय चेंडू, परंतु लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे त्यामुळे जास्त धावा मिळणार नाहीत. फक्त एक धाव मिळते, परंतु एक आत्मविश्वास वाढवणारा फटका पाहायला मिळाला कॅप्टन रामच्या बॅटमधून. आणि आता स्ट्रायकिंग एंडला असेल प्रतीक, ज्याच्या बॅटमधून अर्धशतक पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये पाहायला मिळालं होतं. मात्र जय बजरंग सावध संघाविरुद्ध खेळताना ती अर्धशतकीय इनिंग्स साकारली गेली होती. त्या संघाच्या बॉलिंग आक्रमणामध्ये आणि आता इताडे संघाच्या गोलंदाजीमध्ये भरपूर फरक आहे. पण प्रतीक एक असा फलंदाज आहे जो कुठल्याही गोलंदाजी आक्रमणाची पिसे काढू शकतो आणि ते बऱ्याचदा त्यांनी दाखवून दिलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये किरण पाटीलनं अर्धशतक झळकावलं होतं या स्पर्धेमध्ये न्यू एकुरा सावध संघाकडून, आणि आज प्रतीकनं ती कामगिरी केली होती. यॉर्करचा प्रयत्न, परंतु दिशा भरकटलेला बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर. वाईटचा इशारा. वेग देखील चांगला होता, लेंथ देखील खूप चांगली होती, परंतु दिशेवर कंट्रोल ठेवता आलेला नाहीये अक्षय सुरेकरला. हा दुसरा वाईट बॉल. धावसंख्या 3. कालच्या दिवसामध्ये खरं तर किरण पाटील यांचे बंधू निखिल पाटील यांच्याकडे देखील अर्धशतक झळकावण्याची संधी होती, परंतु 49 धावांवर नाबाद राहिले होते. एका धावेनं अर्धशतक हुकलं होतं आणि कालचा दिवस संपूर्णपणे गाजवला या स्पर्धेचे आयोजक न्यू एकविरा सावध संघानं. लोफल टॉस फ्लिक केलाय. एफर्टलेस फटका. बॉल चाललाय सीमारेषा पार. अफलातून षटकार. यावेळेला समोरच्या बाजूने लॉफ्टेड फटका. लॉंग ऑनला फिल्डर आहे. प्रयत्न चांगला होता, मात्र बॉल फिल्डरच्या डोक्यावरून सीमा पार. आणखी एक षटकार.
सीमारेषा पलीकडे. दुसरा षटकार आलाय प्रतीक वाकडेच्या बॅटमधून. अक्षय वन्स अगेन. यावेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. थोडी मशक्कत करावी लागली आहे. चेंडूची फेक येते गोलंदाजापर्यंत आणि येथे धोका पत्करला गेला. फलंदाज धावबाद. रामच्या खेळीचा उदय. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय ते पाहता, त्यामुळेच येथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. तर राम देखील एक चांगला फलंदाज आहे. सलामीला बऱ्याचदा त्याने देखील चांगली बॅटिंग केलेली आहे. पण या मॅच मध्ये लवकर बाद होऊन तंबूत परततोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य. संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 1 बाद 17. जय हनुमान चौदरपाडा संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जानू स्पोर्ट्स इताडे संघाच्या अगेन्स्ट. आज देखील या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पडताना दिसतोय. नव्यानं जेव्हापासून खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे, कुठेतरी फलंदाजांचं आता वर्चस्व पाहायला मिळतंय. नाहीतर गोलंदाजांचं बरंच वर्चस्व राहिलेलं आहे या मैदानावर. अक्रॉस द लाईन स्विंग केलाय. बॉल चाललाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. ऑन साईडला एकच धाव ते मिळेल प्रतीकला. प्रॉपर एलिव्हेशन जे बनवायचं होतं खरं तर फटक्यामध्ये ते बनवता आलं नव्हतं. पूर्णपणे बॅटच्या मधोमध बॉल घेऊ शकला नव्हता. मात्र तरी देखील फार वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता, परंतु गॅप मिळाला नाही. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वर. अजूनही पहिलं षटक प्रगती पथावर आहे. 3-3 षटकांची मॅच आहे आणि ते पाहताच फार आक्रमक फलंदाजी येथे करायला सुरुवात केलेली आहे प्रतीक वाकडेनं. 3 ओव्हर्समध्ये जर धावसंख्या 45-50 पर्यंत पोहोचली तर मात्र इताडे संघासाठी फार खडतर आव्हान असेल. पण हे गरजेचं नाही की सुरुवात चांगली झाली म्हणजे एक मोठी धावसंख्याच संघ उभारेल. बऱ्याचदा पॉवर प्ले नंतर गोलंदाजी चांगली पाहायला मिळत असते. गोलंदाज कमबॅक करू शकतात. ओव्हरपिच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गोलंदाजाच्या डोक्यावरून मात्र जबरदस्त फिल्डिंग. लॉंग ऑनचा खेळाडू, लॉंग ऑफचा फिल्डर आला होता त्या ठिकाणी. एकच धाव मिळालेली आहे. असं वाटलं होतं सुरुवातीला की कदाचित या बॉलवर चौकार मिळेल. फटका खूप चांगला सजवला होता अगदी सरळ रेषेत आदित्यच्या बॅटमधून. मात्र मिळाले फक्त एक धाव आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. चौदरपाडा संघाची धावसंख्या फलकावर 1 बाद 19. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील आणखी एक महत्वाची लढत आपल्या समोर असेल. NK स्पोर्ट्स खांडवळ विरुद्ध जय भोलेनाथ आमनेपाडा. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. सुरुवात अतिशय दमदार आहे. प्रतीक वाकडे अजून खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. एक स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला आणि एक लॉंग ऑनच्या वरून त्याने षटकार ठोकला. पॉवर प्लेचा फायदा घेतलाय. चांगली बॅटिंग केली आहे पॉवर प्ले मध्ये. आणि आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय दैवत वेळेकर. चांगला भेदक मारा केला होता दैवतनं पहिल्या मॅच मध्ये. जानू स्पोर्ट्स इताडे संघानं आजच्या पहिल्या मॅच मध्ये आई एकविरा नांदकर संघाला पराभूत केलं होतं आणि जय हनुमान चौदरपाडा संघानं जय बजरंग सावत संघाला पराभवाची धूळ सारली होती. त्यानंतर आपण जो तिसरा सामना बघितला होता त्या मॅच मध्ये NK स्पोर्ट्स खांडवळ संघ विजेता ठरला होता. मकरंद स्पोर्ट्स मुटवळ संघाविरुद्ध खेळत असताना जय भोलेनाथ आमनेपाडा संघाकडून राजाची बॅट तळपताना दिसली. त्यांनी पराभूत केलं गावदेवी लोणार संघाला. चला स्पीडअप करायचं आहे. दैवत वेळेकर लक्षात घ्या आपल्याकडे वेळ फार कमी आहे. यानंतर देखील 4 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. षटकातील पहिला बॉल सामना करेल आदित्य. लो फुल टॉस कडक ड्राईव्ह आहे परंतु वायडिश लॉंगॉनला प्रोटेक्शन. ओ माय गॉड, सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण. बॉल सीमा पार. हा येतोय चौकार. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल.
चला खेळ सुरू ठेवायचा आहे प्लीज. दुसऱ्या षटकाला नुकतीच सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर आलाय चौकार. या वेळेला समोरच्या बाजूनं गोलंदाजानं पायानं अडवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पाठीमागे गेलाय. बॉल आडवेपर्यंत मिळते 1 धाव. दैवतच्या गोलंदाजीमध्ये वेग तर आहेच, मात्र काही स्लोवर चेंडू देखील पहिल्या मॅचमध्ये त्याने हाताळले होते, ज्याच्यावर फलंदाजांना त्याने जरूर थोडंसं शांत ठेवलं होतं आणि मागचा बॉल देखील थोडासा स्लोवर होता. लवकर खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं, त्यामुळे अचूक टायमिंग साधता आलं नाही. आदित्यला सिंगल आली आहे. धावसंख्या 24. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे या मॅचमध्ये जय हनुमान चौदरपाडा संघाची. ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन, सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे. लॉंग ऑफ फार वाईट तैनात करण्यात आलाय. ऑन साईडला जास्त प्रोटेक्शन सीमारेषेवर आणि ऑन साईडलाच फटका सजवलाय. जबरदस्त फटका, हवाई फायर, बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. टायमिंग साधतोय. हा तिसरा षटकार त्यांनी ठोकलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 वर. 30 रन्स ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हॅमट केला अक्षरशः बॉल. फिल्डर फार दूर दिसतोय. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा दर्जेदार चौकार. चेंडू येईल तसा फटका खेळण्याची कुवत आहे प्रतीक वाकडेमध्ये. हे आज त्याने वारंवार दाखवून दिलेलं आहे. अप्रतिम दर्जाची फलंदाजी, नेत्रदीपक फटकेबाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी फलंदाजी प्रतीक वाकडे करतोय. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 34 वर. धावांचा डोंगर. यावेळेला स्लोवर बॉल, फसवा बॉल, फलंदाज फसतोय. जबरदस्त कॅच कॉटन बॉलच्या रूपात. प्रतीक वाकडे बाद. अप्रतिम बॅटिंग केली. 3 षटकार ठोकले, 1 चौकार आणि एकूण 24 धावांचं चांगलं योगदान दिल्यानंतर प्रतीक माघारी परतलाय. नवीन बॅट्समन उत्तम मैदानाच्या आतमध्ये. अगोदरच उत्तम कामगिरी प्रतीकनं केलेली आहे आणि आता उत्तम मैदानामध्ये आलाय. दैवत राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेंथ, क्विकर बॉल होता. टर्न करायचा होता. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर आलेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि याचबरोबर दैवत वेळेकरचं षटक होतंय समाप्त. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जय हनुमान चौदरपाडा संघाची फलकावर पाहायला मिळते 2/34. पुढील सामन्याच्या टॉससाठी दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. NK स्पोर्ट्स खांडवळ विरुद्ध जय भोलेनाथ आमनेपाडा अशी पुढची मॅच असेल. त्यानंतर आपण बघणार आहोत स्पार्टन सांगे विरुद्ध योगेश स्मृती आमणे ए. हे सर्व दुसऱ्या फेरीतील सामने आहेत. त्यानंतर एक ड्रॉ देखील केला जाईल 3 संघांदरम्यान. $34 रन्स ऑन द बोर्ड. 17च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. आणखी 17 जर आल्या तर 50 पेक्षा अधिकचं टार्गेट असेल, जे फारच कठीण टार्गेट मानलं जाईल. प्रयत्न करावा लागेल इथून गोलंदाजाला शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च करत असताना
मला असं वाटतंय की 40 पर्यंत थांबवण्याचा जर प्रयत्न केला गेला तर इताडे संघाकडे देखील संधी असेल धावांचा पाठलाग करण्याची. खरं तर संधी कधीही जात नसते क्रिकेटच्या खेळामध्ये. भले टार्गेट 3 ओव्हर्समध्ये 50-60 धावांचं असलं तरी देखील तुमच्याकडे संधी तर असतेच, पण कठीण असतं. 40 पर्यंत थांबवलं गेलं तर जरूर त्यांच्याकडे जास्त चान्सेस असू शकतात. नवीन षटक घेऊन गोलंदाज ऋतिक. फार तिखट मारा केला होता पहिल्या मॅचमध्ये, मात्र ती मॅच वेगळी होती, ही मॅच वेगळी आहे आणि आता सुरुवात झाली वाईडनं. 3 गडी बाद केले होते पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये एकाच ओव्हरमध्ये आई एकविरा नांदकर संघाविरुद्ध. पण आता चॅलेंज फार जास्त मोठं दिसतंय. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. सुरेख बॉल, परफेक्ट बॉल होता हा. यॉर्कर लेन तो उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेरचा यॉर्कर. अशाच प्रकारच्या गोलंदाजीची आवश्यकता आहे सध्याच्या घडीला जानू स्पोर्ट्स इताडे संघाला. फलंदाजांना शांत ठेवणं गरजेचं आहे, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये भरपूर धावा गोलंदाजांनी खर्च केलेले आहेत. थोडंफार कमबॅक दैवतनं जरूर करण्याचा प्रयत्न केला. शेवटचे 2 चेंडू चांगले टाकले होते. यावेळेला ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलाय अगदी व्ही मध्ये बॉल चाललाय. वायडिश लॉंग ऑफला फिल्डर दुरून येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र बॉल त्याला बीट करून सीमारेषा पार. धावा मिळत आहेत 4. फटका होता हा आदित्यच्या बॅटमधून ऑल अलॉंग द ग्राउंड. कार्पेटच्या साह्यानं ड्राईव्ह केलं होतं चेंडूला. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफला देखील प्रोटेक्शन आहे, मात्र 2 खेळाडूंच्या मधून अखेर गॅप शोधलाच आणि 4 धावा प्राप्त केल्या. हा दुसरा चौकार येतोय आदित्यच्या बॅटमधून. यावेळेला लॉंग हँडलचा वापर केलाय. पुन्हा एकदा गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय स्ट्रेटिश लॉंग ऑनला. पुन्हा बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक खणखणीत चौकार. पहिल्या मॅचमध्ये 4 ओव्हर्समध्ये त्यांनी 100 धावा पूर्ण केल्या होत्या. या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या पाहायला मिळाली होती. आणि आता या मॅचमध्ये 3-3 षटकांचा सामना आहे. आतापर्यंत धावसंख्या 42 वर नेऊन ठेवली आहे. बॅक टू बॅक चौकार आलेले आहेत फलंदाज आदित्यच्या बॅटमधून. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ऋतिक. मिस टाइम स्ट्रोक आहे. लिडिंग एज स्वतः गोलंदाज चेंडू खाली. दुसरा तिसरा प्रयत्न. जगल जगल जगल. अटक मटक चवली चटक झालेला आहे आणि कॅच ड्रॉप. येथे मिळतील 2 धावा. खराब क्षेत्ररक्षण. बॉल यावेळेला चांगला होता. फलंदाजाचं टायमिंग थोडस चुकलं होतं आणि त्याचा फायदा येथे मात्र घेता आलेला नाहीये. प्रयत्न जरूर चांगला होता, पण अखेर कॅच ड्रॉप झालीये. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही चुका करू शकत नाहीत. 3-3 षटकांची मॅच आहे. एखादी छोटी चूक देखील तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. धावसंख्या झाली 44. 44 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 3 चेंडू शिल्लक. पंचेचाळीस धावा झालेल्या आहेत. स्कोरर आपण लक्ष द्या. 45 रन्स ऑन द बोर्ड. 2च चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला अगदी स्लॉट मध्ये बॉल आहे. बॉटम हँडचा जबरदस्त वापर. हवाई हल्ला. बॉल सीमारेषा पार. षटकार. नाव लौकिकाप्रमाणे कामगिरी करत असताना काय प्रेक्षणीय फटके मारतोय. आधी 2 बिलखेचक चौकार त्याने ठोकले. एक वायडिश लॉंग ऑफला, एक स्ट्रेटिश लॉंग ऑनला आणि आता हा बॉल अगदी त्याच्या स्लॉट मध्ये होता. लॉफ्टेड फटका मारला. एक काउच कॉर्नरच्या वरून एक भव्य षटकार आणि या षटकाराबरोबरच संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. एकूण धावसंख्या 51. शेवटचा बॉल. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. आणखी एक दणदणीत षटकार.
58 धावांचा डोंगर सर करावा लागेल सामना जिंकण्याकरिता या स्पोर्ट्स संघाला जबरदस्त फलंदाजी प्रतीकने बनवल्या 24 धावा आणि आदित्यने बनवल्या नाबाद 28. जाऊयात पुढील सामन्याच्या टॉसकडे. स्पोर्ट्स खांडवळ विपक्ष आपले पाडा. या ठिकाणी व्यासपीठावर इताडे गावचे समाजसेवक मदनजी पाटील उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण यावं. आमच्या स्वर्गीय आरोही खंडू पाटील टॉस बॉक्स जिथे पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल. तर दोन्ही कॅप्टन्स उपस्थित झालेले आहेत. पाटील साहेब आपण मध्ये यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. टॉस कॉइन माहितीच आहे मात्र एकदा तरी दाखवतोय. एका बाजूला न्यू आई एकविरा चषक 2024 आहे आणि दुसऱ्या बाजूला न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आमनेपाडा टीमचे कॅप्टन गणेश कॉल देणार आहेत. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स चषक असा कॉल आहे परंतु आलेला आहे न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध. तर टॉस प्रतिस्पर्धी संघाने जिंकलाय. थँक्यू सो मच पाटील साहेब. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. तर या ठिकाणी एनके स्पोर्ट्स खांडवळ संघाने टॉस जिंकलाय. काकांना विनंती असेल आपण यायचं आहे कारण आपण टॉस विनिंग कॅप्टनला कस्तुरी बियर शॉप यांच्या माध्यमातून थम्सअप देत आहोत. एक चांगली संकल्पना आहे. थँक्यू सो मच. काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल. खरं तर वेळ फार कमी आहे त्यामुळे आपण जास्त काही विचारणार नाही आहोत. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. तर टॉस खांडवळ संघाने जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं जिकडे 58 धावांचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्याकरिता 3 ओव्हर्समध्ये जानू स्पोर्ट्स इताडे संघाला. समालोचन कक्षातून आता ऐकूयात योगेश पाटील यांचा दमदार आवाज. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये जय हनुमान चौदरपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाली. खास करून प्रत्येक वाकडे आणि मॅचच्या आपण जर निगेज जर अंत पाहिलं तर मात्र अतिशय सुंदर रीतीने मात्र आदित्यनं मात्र बॅटिंग केली. 28 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. फक्त त्यांनी 9 चेंडू फेस केले. प्रत्येकने 7 चेंडू फेस करत असताना 24 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये 57 धावसंख्येपर्यंत जय हनुमान चौदरपाडा संघाने मजल मारले. 58 धावांचा इथे मात्र या ठिकाणी पाठलाग करत असताना जानू स्पोर्ट्स इताडे. सलामीची जोडी केलपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. ते दैवत वेलेकर आणि त्याच्या सोबतीला आपण पाहू शकाल नवनाथ भोईर आहेत. आणि षटकाला सुरुवात करेल प्रतीक वाकडे. 18 चेंडू अर्थात 3 षटकांमध्ये 58 धावांचा खूप मोठं लक्ष आहे. तो मात्र नक्कीच या ठिकाणी पार करायचा आहे. वेल थोडंसं कमी खर्च करा आणि या विनंती करतो की आपण खेळ सुरू करा. प्रत्येक एकदा मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतो या लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि पहिला चेंडू मात्र या ठिकाणी पाहू शकाल थोडीशी खराब फिल्डिंग रामच्या वतीने पाहायला मिळाली आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातो. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आपल्याला या ठिकाणी सिंगल धाव पाहायला मिळाली. विजय पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होतो. इथे मात्र जबरदस्त परफेक्टली यॉर्कर लेंथ होती आणि त्याच्यावरती नवनाथ भोईर मात्र पूर्णपणे बीट झाले आणि चेंडू सरळ एस्टानवरती जाऊन अडकतोय. पहिल्या धक्का लागत असताना जानू स्पोर्ट्स इताडे संघाला.
आज प्रत्येक वाकडीची आपल्याला कामगिरी पाहायला मिळाली, कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र त्यांनी अर्धशतकीय इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दरम्यान युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला नक्कीच एन्जॉय करतायत आणि या स्पर्धेसाठी आयोजकांसाठी विजय दळवी आणि भानुदासजी गायकर यांच्या माध्यमातून आयोजकांसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. तर धन्यवाद. मी या दोन्ही पाहुण्यांचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतोय. श्रीकांत गायकर यांचे मोठे बंधुराज भानुदासजी गायकर आणि विजयजी दळवी आपलं नक्कीच या स्पर्धेच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतोय. आणि या ठिकाणी पहिल्या धक्का लागत असताना जानूस पुढे आणि सगळा नवनाथ भोईरच्या रूपानं त्यांनी एकही धावाचं योगदान दिलं नाहीये. आणि या नवनाथ भोईर बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीत येत असताना ऋतिक. आता मात्र नक्कीच मैदानाच्या तिन्ही चहू बाजूला मात्र आता मात्र प्रेक्षकांची आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे. जबरदस्त या स्पर्धेचं तुम्ही आयोजन पाहिलं. न्यू आई एकविरा चषक 2024 पर्व पहिलं, परंतु जबरदस्त देखणं आयोजन न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं. त्यामध्ये अपार मेहनत सर्वांची आपल्याला पाहायला मिळाली. हरेश पाटील असतील, परेश पाटील, महेंद्र पाटील, अनिल तिसकर, खंडू पाटील, किरण पाटील आणि त्यांच्या पाठीमागे आपण जर विचार केला तर जे सर्व त्याचे जे सदस्य आहेत त्यांनी सुद्धा मात्र अपार मेहनत केली. आणि त्याचमुळे मात्र हा सुंदर आयोजन तुमच्या भेटीस नक्कीच ते घेऊन आले. 3 दिवसांची स्पर्धा. पहिल्या दिवसामध्ये आयोजक संघटनेत मात्र दिवस तो गाजवला. अर्थात टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला न्यू आई एकविरा सावध. आणि आज पाहूया कुठला संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर प्रत्येकने मात्र जबरदस्त या ठिकाणी कमबॅक केलं. ओहो, पुन्हा मात्र 30 लेन जोरदार अपील, परंतु चेंडू बॅट मध्ये कुठलाही संपर्क नाहीये. जी बॅट आहे ती मात्र कुठेतरी विकेटवरती ग्राउंडिंग झाली आणि त्याचमुळे मात्र आपल्याला नक्कीच टक असं साऊंड मात्र नक्कीच ऐकायला मिळाला. योग्य निर्णय पंच निरंजन सावंत यांच्या वतीने आपण पाहिलं. आणि खरोखर आज तिन्ही पंचांनी जबरदस्त कामगिरी केली या स्पर्धेच्या माध्यमातून. ओहो, सरळ बॅटने अगदी गोलंदाजाने डोक्यापर्यंत चुरला, मात्र इथे पाठवलाय लॉंग ऑनचा सत्रक्षक मात्र नक्कीच चेंडूवरती पोहोचतोय. तत्पुरती मात्र त्या ठिकाणी एक धाव तिथे मात्र पूर्ण गेली. तर की धाव फलकावरती आपण जर धावा जर पाहिल्या तर या ठिकाणी 6 धावा तिथे मात्र जोडला गेला. हेलिकॉप्टर उडवला आणि अगदी नांदर गावाच्या दिशेने मात्र नक्कीच लँड होईल. जबरदस्त फटका इथे मात्र दैवत वेलेकरच्या बॅट मधून पाहायला मिळाला. षटकार. झालेला आहे. धाफलगावरती 12 धावा लागल्या गेल्या, परंतु एक पारितोषिक आहे. जय हनुमान चौदरपाडा संघाच्या वतीने जर अविनाश वाकडेने जर षटक हाताळला आणि जर त्याने विकेट्स प्राप्त केल्या तर प्रत्येक विकेटसाठी वैभव वाकडे याचकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जर तुम्ही विकेट जर प्राप्त केले नाही, फक्त षटक जरी हाताळलं तरी सुद्धा तुम्हाला अजिंक्य वाकडे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. धाफलकावरती धावा 12 लागलेल्या आहेत. मात्र विजयासाठी 12 चेंडूचा खेळणं बाकी आहे. 12 चेंडूमध्ये 46 धावांची अजूनही आवश्यकता आहे. थोडीशी पहिल्या तर संत गतीने धावा आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला, परंतु जोपर्यंत दैवत वेलेकर खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत डेकीज या सामन्याचं काय आपल्याला डेकीज होऊ शकेल त्या अनुषंगाने त्याला मात्र खेळ करावा लागेल. परंतु दुसऱ्या षटकासाठी आता मात्र गोलंदाज आदित्यचा मात्र वापर केला जातोय. थोडासा स्पीडअप करा प्लीज. जय हनुमान चौधरीपाडा संघ तुम्हाला विनंती करतोय, कारण यानंतर अजून 4 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. जर तुमची आम्हाला साथ मिळाली नाही तर अन्यथा मात्र षटकांमध्ये अजूनही काही कपात केली जाऊ शकेल. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला पूल गेला, मात्र फटका हवेत आहे. मिस टायमिंग. दूरवरून क्षेत्राची जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतायत तोपर्यंत मात्र या ठिकाणी एकच धाव तिथे मात्र पूर्ण गेली, कारण दैवतला मात्र स्ट्राईक हवी होती आणि त्याच अनुषंगाने त्यांनी मात्र एकच धावेवरती समाधानी राहणं पसंत केलं आणि सिंगलच्या वतीने 13 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. 11 चेंडू शिल्लक. 11 मध्ये अजूनही 45 धावा इथून जोडायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला हायलाइट क्रिकेट इथे खेळावं लागेल, ज्या अनुषंगाने
स्लॉग ओव्हरमध्ये आदित्यने बॅटिंग केली होती त्याच्या अनुषंगाने आता मात्र इथे दैवतला सुद्धा मात्र तशा प्रकारचा खेळ करावा लागेल. हाय व्होल्टेज सामना आहे, हाय स्कोरिंग मॅच आहे, 3-3 षटकांचे आता मात्र आपण सामने पाहतोय. आणि आता मात्र विजयासाठी 11 चेंडूमध्ये 45 धाबांची आवश्यकता. खराब चेंडू होता, फुलटॉस आहे, परंतु त्या फुलटॉस वरती मात्र परफेक्ट कनेक्शन झालं नाही. चेंडू मात्र जमिनीच्या साह्याने निघून गेला. लॉंग लेग कडे एक धाव तिथे कंप्लीट झाली आणि एका धावेवरती आता मात्र या ठिकाणी समाधानी असतील. आणि इथे मात्र निघीच या ठिकाणी पाहू शकाल सिंगल धाव निघीच पूर्ण केलेली आहे, परंतु सिंगल धावणे धावसंख्या संघाची आता मात्र पुढे जाताना आपण पाहतोय 14. तर निकित आदित्य आता मात्र पुन्हा इथे मार्ग सुटतोय, परंतु या ठिकाणी पाहू शकाल एक चांगला चेंडूची फेकी डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. दोन्ही एंडला मात्र निकित संधी होती, म्हणजे एकाच चेंडूवरती दोन्ही फलंदाज बचावले. हे दृश्य तिथे मात्र आपण पाहिलं. एक्झॅक्टली शेवटच्या क्षणाला मात्र एक धाव तिथे कंप्लीट झाली. या धावेमध्ये निकित रिक्स होती, परंतु तुम्हाला रिक्स आता उचलावेच लागतील, कारण रिक्स में बरकत आहे असं आपण नेहमीच म्हणत असतो. आणि त्या रिक्स मध्ये आता मात्र निकित या ठिकाणी दैवत वेलेकर पाहूया त्याची किल्ली मात्र भरते की नाही. आतापर्यंत निकित त्यांनी चांगले स्ट्रोक लगावले, एक 4 एक 6 त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. 11 धाबा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. ऑन साइडचा चेंडू ऑन साइडला खेचून मारला, ऑफस्टिकचा चेंडू होता, गॅप खूप मोठा होता त्या ठिकाणी. डीप मध्ये कुठलाही फिल्डर नाही आणि चेंडू मात्र गॅप मधून निघून जातोय. 4 धाबांसाठी चौकार. दैवत वेलेकर धाबांचा पाठलाग करण्याचा, परंतु त्याला सुद्धा मात्र ऋतिकने सुद्धा मात्र चांगली साथ गेल. चांगली फलंदाजी आतापर्यंत दैवेकडे आपण पाहतोय, परंतु या ठिकाणी उंची जास्त मिळाली फटक्याला, परंतु अंतर मिळेल का? फटक्या भरपूर वेल हवेत आणि मात्र या ठिकाणी वाऱ्याच्या साह्यानं डीप स्क्वेअरच्या डोक्यापर्यंत चेंडू मात्र निघून जातोय. 7 धाबांसाठी षटकार. आता मात्र धाव फलकावरती धाबा लागल्या जात आहेत. 25 58 धावा ते मात्र पाठलाग करतायत. जानूसपुरी दाडी संघ अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे आणि या 33 धावा जोडण्याकरता आता मात्र चेंडूची संख्या आपण जर पाहिली तर 7 चेंडू आणि 33 धावा. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठा प्रहार इथे मात्र नक्कीच करावा लागेल. तो प्रयत्न नक्कीच सुरू आहे दैवच्या वतीने. इथे मात्र पाहू शकाल लिडिंग चेंडू हवे शॉर्ट टर्मिनलला मात्र फिल्डर सज्ज आहे, त्याने पकडला झेल आणि अखेर दैवचा जो संघर्ष सुरू होता तो मात्र या ठिकाणी संपन्न झाला आणि दुसरा धक्का लागतो या ठिकाणी जानूसपुरी दाडी संघाला. जेव्हा आपण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतो तेव्हा मात्र नक्कीच कुठेतरी फलंदाजावरती प्रेशर असतो आणि त्याच प्रेशरमध्ये मात्र कुठेतरी बॅटिंग पाहायला मिळाली आणि ज्या अनुषंगाने मात्र नक्कीच रन चेस होणं गरजेचं तसं मात्र झालं नाहीये. आणि आता मात्र या सामन्यावरती मित्र म्हणेन की कुठेतरी एक दबदबा निर्माण केला जे हनुमान चौधरवाडा संघाचा आपण विचार केला तर. पारितोषिक होतं अविनाश वाकडेसाठी, जर त्यांनी षटक हाताळला तर नक्कीच अजिंक्य वाकडे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि पर विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक वैभव वाकडे यांच्याकडून. परंतु गोलंदाज आता मात्र आपण पाहतोय विजय तरेच्या हातामध्ये चेंडू आता मात्र पाहतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. हे 2 लेफ्ट आर्म गोलंदाज आपण जर पाहिले तर नक्कीच जबरदस्त कामगिरी करतायत जय हनुमान चौधरवाडा संघासाठी. प्रत्येक त्यानंतर विजय आणि विजयचा या संघामध्ये समावेश जेव्हापासून झाला तेव्हापासून नक्कीच कुठेतरी जय हनुमान चौधरवाडा आपण संघ जर पाहिलं तर अतिशय
ताकदवर संघ आता मात्र आपल्याला आपली लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडूला पाठवला मिड विकेटच्या बाहेर, 7 धाबांसाठी षटकार. चार चेंडू शिल्लक आणि 4 चेंडूमध्ये आता 27 धाबांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला तरी सुद्धा त्या धाबांचा आता मात्र इथून पाठलाग होणार नाही. हे दृश्य आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. परंतु फटका अतिशय चांगल्या प्रमाणे ऋतिकने तिथे एक्झिक्यूट केला. इथे सुद्धा चांगला स्ट्रोक आहे, अगदी स्लॉक केला आणि चेंडूला पाठवला फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून 4 धाबांसाठी चौकार. तुम्ही नक्कीच प्रेक्षकांची मन जिंकू शकता आणि तेच कार्य आता मात्र ऋतिक करत असताना थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. चेंडू पडले तर जास्तच बाहेरच्या दिशेने निघून गेला आणि त्याचवेळी पंचांनी या ठिकाणी दंडित केलं. गोलंदाजाला वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. एक्स्ट्रा धाव तिथे मात्र जोडली गेली. ओहो, स्लोअर वन स्विंग इन डिलिव्हरी, जबरदस्त कामगिरी विजय तरीची आपण पाहतोय. आणि प्रत्येक स्पर्धेचा आपण जर विचार केला तर जेव्हा जेव्हा दबावच्या स्थितीमध्ये गोलंदाजी त्याला मात्र नक्कीच सोपवली जात असते. त्या दबावच्या स्थितीमध्ये तो मात्र चांगली गोलंदाजी सातत्याने मात्र करत असतो. पुन्हा एकदा मात्र स्विंगिंग चेंडू, जबरदस्त इथे मात्र कमबॅक, जबरदस्त वापसी आणि आता मात्र विजयाच्या दिशेने मात्र पूर्णपणे वाटचाल करत असताना या ठिकाणी जय हनुमान चौदरपाडा. आपण चौदरपाडा गावाचा विचार केला तर 2 संघ आपण पाहतोय, नक्षत्र इंटरपाडी चौदरपाडा, त्यानंतर जय हनुमान. या सत्रामध्ये नक्षत्र चौदरपाडा संघ नक्कीच पूर्णपणे स्ट्रगल करतोय. परंतु जय हनुमान चौदरपाडा संघाचा विचार केला तर मात्र जबरदस्त कामगिरी या सत्रामध्ये त्यांच्या वतीने पाहायला मिळाली.